नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, लेक्चर क्रमांक 2, लेक्चर क्रमांक 3, प्रॉब्लेम क्रमांक 2. प्रॉब्लेम क्रमांक 2चा स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे. बुकचा तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा स्क्रीनशॉट इन द बुक्स ऑफ मुंबई ट्रेडर्स मुंबई, त्याच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेट वगैरे नंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट आणि मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट क्लेम टू बी लॉज्ड हिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्याचबरोबर पुढील स्क्रीनशॉट आहे ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. या पद्धतीनं स्क्रीनशॉट तुम्ही सगळे काढले असतील. हा प्रॉब्लेम तुम्ही वहीमध्ये पूर्णपणे लिहिलेला आहे आणि अकाउंट देखील तयार केलेला आहे. आता पुढील लेक्चर आपण अकाउंट प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं सुरू करत आहोत. अ फायर ऑक्वर्ड इन द बिझनेस प्रिमायसेस ऑफ मुंबई ट्रेडर्स मुंबई ऑन 15th October 2009. From the following particular ascertain the loss of stock and prepare a claim for insurance. ट्रायल बॅलन्समध्ये स्टॉक परचेसेस, स्टॉक परचेसेस, सेल्स यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्यानंतर स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹18,000. द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹63,000. देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. या प्रॉब्लेममध्ये देखील आपल्याला ट्रेडिंग अकाउंट जे आहे याची मागील वर्ष जे आहे याचा पिरियड या ठिकाणी नोट डाऊन करायचा आहे. सर्वप्रथम पिरियड तुम्हाला नोंद करायचे डेट ऑफ फायर 15th October 2009. नेक्स्ट लाईन प्रिव्हियस इयर, मागील वर्ष. डेट ऑफ फायरचं वर्ष हे करंट इयर असतं. ट्रायल बॅलन्सला पहिल्याच ओळी म्हटलंय स्टॉक ऑन 1st January 2008. त्यानंतर चौथा जो ॲटम जो आहे तिथं म्हटलंय स्टॉक ऑन 31st December 2008. म्हणजे प्रिव्हियस इयर आपला आहे 1 जानेवारी 2008 टू 31 डिसेंबर 2008 आणि करंट इयर आहे 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2009. ट्रेडिंग अकाउंटला जे मागील जे इयर एंडेड आहे या इयर एंडेडचे सगळे एक्सपेन्सेस या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचे. म्हणून या ठिकाणी मी तारीख टाकतो ट्रेडिंग अकाउंटची 31 डिसेंबर 2009 2008. 2008 पर्यंतचे जे खर्च जे आहे हे आपल्याला ह्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये या ठिकाणी घ्यायचे आहे. ट्रायल बॅलन्सला आपण 1 by 1 सुरू करणार आहोत. पहिल्यांदा म्हटलंय स्टॉक ऑन 1st January 2008 हा ओपनिंग स्टॉक आहे. लिहायचंय माझ्या बरोबर टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 34,000 रुपये.
त्यानंतर पुढे परचेसेस आहे 1/1/2008 टू 31 डिसेंबर 2008. 1,22,000चे परचेसेस या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. टू परचेसेस 1,22,000 रुपये. टू परचेसेस 1,22,000 रुपये. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे सेल्स 1/1/2008 टू 31 डिसेंबर 2008 घ्यायची. मग बाय सेल्स बाय सेल्स 1,80,000 रुपये. त्यानंतर पुढे दिलंय स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2008 म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. बाय क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतो. बाय क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक 30,000 रुपये. याची टोटल या ठिकाणी आपल्याला करायची आहे. ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट साईड हेवी असते मी मागील लेक्चरला सांगितलेलं आहे 2,10,000 रुपये. 2,10,000 रुपये. त्यानंतर तुमची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपली ग्रॉस प्रॉफिट म्हणून येईल. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 54,000 रुपये. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट हा आपल्याला शोधून काढायचा आहे. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला 54,000 रुपये. 54,000 रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे. डिवायडेड बाय सेल्स, सेलची व्हॅल्यू ट्रेडिंग अकाउंटला आपण घेतलेली आहे 1,80,000 रुपये इंटू 100. इंटू 100 असल्यामुळे साहजिकच आपलं जे उत्तर जे आहे हे पर्सेंटेजमध्ये येईल. हे TY-BCOMच्या मुलांना हे माहिती पाहिजे, माहिती असतं. पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं उत्तर येतं आहे 30%, 30%.
त्यानंतर पुढे आपल्याला घ्यायचे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड. आता ह्या प्रॉब्लेममध्ये मी मगच सांगितल्याप्रमाणे आपलं करंट इयर सुरू होत आहे 1 जानेवारी 2009 आणि ते संपत आहे 31 डिसेंबर 2009. परंतु आपण इथं फक्त डेट ऑफ हायर जे आहे तिथपर्यंतच पिरियड घेत असतो. डेट ऑफ हायर आहे आपली 15 ऑक्टोबर 2009. सुरुवातीला याचं विश्लेषण मी सांगितलेलं आहे. ही आहे आपली डेट ऑफ हायर. आता ह्या डेट ऑफ हायरमध्ये या मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये मागील वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो या वर्षी ओपनिंग स्टॉक होईल. तो ओपनिंग स्टॉक तो आपला आहे 30,000 रुपये. त्यानंतर ट्रायल बॅलन्सला आयटम क्रमांक 5 परचेसेस फ्रॉम 1 जानेवारी 2009 टू 14 ऑक्टोबर 2009 इथपर्यंत दिलेला आहे. तो आहे 1,47,000 रुपये. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं टू परचेसेस. ₹1,47,000. त्यानंतर पुढे सेल्स दिलेली आहे. सेल्स फ्रॉम 1/1/2009 टू 14/10/2009 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचं मग बाय सेल्स. बाय सेल्स 15 लाख. सॉरी 1,50,000 आपली सेल आहे. 1,50,000. त्यानंतर ट्रायल बॅलन्सचे सगळे जे आयटम आहे या ठिकाणी आपले संपलेले आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं जो तुमचा मागील वर्षाचा जो ग्रॉस प्रॉफिट रेट आहे तो आलेला आहे 30%. त्याच्या पर्सेंटेजमध्ये यावर्षी आपला किती ग्रॉस प्रॉफिट असेल तो आपल्याला मागील वर्षाच्या ग्रॉस प्रॉफिट रेटच्या आधारे शोधता येतो. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कशाच्या आधारे घ्यायचा असतो तो तुमची जी 30% जी सेल आहे ग्रॉस प्रॉफिटच्या पर्सेंटेजमध्ये 30% ऑन सेल्स that is rupees 1,50,000. $1,50,000च्या 30% 45,000 रुपये हे आपलं उत्तर येतं. यानंतर प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड नेहमी हेवी असते. त्याची टोटल येते 2,22,000 रुपये.
2,22,000 रुपये. त्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर आहे ती तुम्हाला मिळेल बाय स्टॉक. ओन्ली बाय स्टॉक म्हणायचे, क्लोजिंग स्टॉक म्हणायचं नाही. मागील लेक्चरला मी सांगितलेलं आहे. कंसामध्ये लिहायचंय बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर that is value of stock value of stock on the date of hire. ते येते 72,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट क्लेम टू बी लॉस, स्टेटमेंट शोविंग द क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक ॲज ऑन. याचं स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे. पुढे म्हटले त्याच्यामध्ये बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज पर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. बघा स्टॉकची बुक व्हॅल्यू आपली किती आहे, किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्ही इथं असंही लिहू शकतात व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ हायर. आपण या प्रॉब्लेममध्ये आपण थोडंसं नवीन बुक व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर असं टाकूया. व्हॅल्यू ऑफ स्टॉक व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर. डेट ऑफ हायरच्या दिवशी किती स्टॉकची व्हॅल्यू होती ही या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर ती आहे 72,000. त्यानंतर लेस स्टॉक सॉल्वेज, किती स्टॉक उरलेला आहे त्या स्टॉकची व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची. प्रॉब्लेममध्ये लास्ट सेंटेन्समध्ये दिले द स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹18,000. तुम्ही प्रॉब्लेम लिहिलेला आहे. त्यामध्ये स्टॉकची जी व्हॅल्यू जी आहे 18,000 ती या ठिकाणी घ्यायची आहे. आणि त्यानंतर जो तुमचा लॉस ऑफ स्टॉक आहे त्याला आपण थोडंसं चेंज करून असं म्हणूया व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. व्हॅल्यू ऑफ स्टॉक value of stock destroyed by fire.
ती येते आपली 72 वजा 18,000, उत्तर येते आपलं 54,000 रुपये. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ द ॲव्हरेज क्लॉज. या प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्स पॉलिसीची जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी दिलेली आहे, म्हणून आपल्याला जो क्लेम आहे या क्लेमचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी लास्ट पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे 63,000 रुपये. त्याला व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायरने गुणायचं आहे. आता व्हॅल्यू ऑफ स्टॉक डेट ऑफ फायर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला जी आपली बॅलन्सिंग फिगर आलेली आहे ती घ्यायची असते. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची बॅलन्सिंग फिगर 72,000 रुपये इंटू त्याला गुणायचं असतं तुमची जी व्हॅल्यू जी आलेली आहे, जे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्टर्ड बाय फायर 72 वजा 18 54,000 रुपये तुमचं जे उत्तर जे आलेलं आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि येणारं जे उत्तर जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत अमाऊंट ऑफ क्लेम टू बी लॉज्ड. जी क्लेमची जी अमाऊंट आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळेल. अमाऊंट ऑफ क्लेम. कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर तुम्ही केलं असेल, किती उत्तर आलं मग? 47,250. 47,250. अशा सिंपल पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व केला जातो. प्रॉब्लेम लिहित असताना एखादे शून्य कदाचित जर इकडे तिकडे जर झाला तर ते करेक्शन तुम्ही स्वतः करू शकतात, कारण की ओरली मी अमाऊंट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. असं काही निदर्शनात जर आलं तर ते करेक्शन तुम्ही स्वतः करू शकाल. मी एकदा क्रॉस चेक करतो इकडे एखादे शून्य इकडे तिकडे झालं आहे का. असं काही झाल्याचं माझ्या निदर्शनास येत नाही. ओके. त्यानंतर पुढील लेक्चरला पुढील प्रॉब्लेम आपण बघूया. धन्यवाद.